नांदेडमध्ये पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची गर्दी वाढतीये। त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोलचा साठा संपलाय आणि या पार्श्वभूमीवर पेट्रोल विक्रीवर जिल्हाधिकारी निर्बंध घातलेले आहेत। दुचाकीला 300 रुपयांचं तर 4 चाकीला 1,500 रुपयांचं पेट्रोल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काढलेले आहेत। नाशिकच्या सिन्नरमध्ये देखील पेट्रोल डिझेलच्या विक्रीवर मर्यादा लागू करण्यात आलेली आहे। दुचाकींसाठी 300 रुपये तर 4 चाकींसाठी 1500 रुपयांपर्यंतचं पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नागरिकांनी विनाकारण इंधनाचा साठा करू नये आणि उपलब्ध इंधनाचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन पेट्रोल पंप चालक आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। जालन्याच्या बदनापूर शहरामधल्या पेट्रोल पंपावर वाहनधारकांची तुफान गर्दी आहे। अनावश्यक गर्दी होऊ नये पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल डिझेलचं वाटप करण्यात येत आहे। इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांची समजूत घालण्यासाठी बदनापूर पोलिसांकडून अनाउन्समेंट करण्यात येते। नागरिकांनी गर्दी करू नये, शिवाय कॅनमध्ये इंधन मिळणार नाही अन्यथा कॅन जप्त करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। ज्याच्याकडे 35 लिटर गॅलन 5 लिटर गॅलन या अन्यथा बिसलरी असेल ते तात्काळ तो निघून जाईल। कॅनेमध्ये डिझेल मिळणार नाही, बिसलरी पेट्रोल मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी अन्यथा तुमची गॅलन जप्त करण्यात